श्रीशंकराचार्यवतास्य श्रुति प्राणायामालयं प्रणालयं शंकराचार्य केशवं बादरायणं सत्ताभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने आजपर्यंत आपला हा शुद्धपात मार्गाचा सत्संग चालत आलेला आहे। आता या ग्रंथाची समाप्ती होते। समाप्ती म्हणजे विषय समाप्त झाले असं नाही। या शुद्धपात मार्गाचे असंख्य विषयांवर असे आहेत की जे अद्याप या ग्रंथात आलेले नाही, कारण हा विस्तृत असा संप्रदाय आणि मार्ग आहे। म्हणून जेवढे आवश्यक वाटले साधकांच्या गरजेला साधनेला उपयुक्त विषय आहे वेगळ्या विषयांचा समावेश या ग्रंथामध्ये केलेला आहे। म्हणून हा ग्रंथ कसा आहे याचा थोडक्यात मी आपल्याला यामध्ये कोणकोणते विषय आम्ही घेतलेले आहेत ते आपण पाहू आणि शेवटी ग्रंथाचं समर्थन करू।
या ग्रंथाचं नाव आपण असं ठेवलेलं आहे की कुंडलिनी सिद्ध महायोग अर्थात शतपात योग संक्षिप्त परिचय. अर्थात हा जो परिचय आपण या ठिकाणी करून घेतला तोही काही विस्तृत नाही, संक्षिप्ताने घेतलेला आहे. कारण आपल्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेमध्ये हा ग्रंथ आपल्याला सांगायचा होता. हा योग प्रकार वैदिक कालापासून चालत आलेला आहे. आपण पाहिलेले तेव्हा वैदिक कालापासून चालत आलेला आहे. अनेक संस्कृत प्राकृत भाषांमधून या योगासंबंधी विशेष चर्चा करण्यात आलेली आहे. विशेषतः तंत्र मार्गामध्ये याचा जास्तीत जास्त प्रसार आहे. तंत्र मार्ग हा शिव मार्ग आहे आणि म्हणून तंत्र मार्गामध्ये या शक्ती मार्गाचे अतिशय विस्ताराने वर्णन आहे. विशेष गोष्ट अशी आहे की आज ते तंत्र मार्गातले ग्रंथ आज आपल्याला विषय उपलब्ध नाही. मग असे ग्रंथ जे आहेत ते संस्कृत सुद्धा अशा संस्कृत असलेल्या तंत्र मार्गातल्या ग्रंथांमधून या शक्तिपात मार्गाचे विस्तृत वर्णन ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्या ग्रंथातून असलेली विविध प्रकारची माहिती ती आपल्याला घेता येईल नाही. तेव्हा पूर्वसूरींच्या या विस्तृत महासाहित्यातून काही अंश फक्त आपण मिळवलेले आणि ते अंश घेऊन हा ग्रंथ आपण तयार केलेला आहे. ग्रंथकाराचे स्वतंत्र असे काहीच कर्तृत्व नाही. हे सर्व अंश एकत्र गुंफण्याचे सामर्थ्य शक्ती युक्ती त्या परमपूजेने माझ्या सद्गुरूचीच आहे. परमपूज्य श्री 108 सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि परमपूज्य श्री 108 सद्गुरू स्वामी शिवकेशरी महाराज या उभय सद्गुरूंचा कृपा प्रसाद म्हणजे हा ग्रंथ आहे. तेव्हा या ग्रंथाकडे तुम्ही जेव्हा वाचन करा त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की गुरूंची कृपा काय करते, गुरूंचा प्रसाद काय असतो, जे आम्हाला कधी समजलं नव्हतं, उमजलं नव्हतं आणि सांगताही आलं नव्हतं. ते या ग्रंथामध्ये गुरूंच्या कृपा प्रसादाने आम्ही गठीत केलेलं आहे. नाथ भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात, नवल सद्गुरूंची नवाई. अहो सद्गुरूंची नवाई म्हणजे त्यांचा महिमा, त्यांची कृपा, त्यांचं नवल कशी नवल करण्यासारखे आश्चर्य करण्यासारखे काय गुरूंची नवाई. हा गुरूंचा महिमा ही गुरूंची मोठा काय आहे तर सर्व तोच आहे. आपण जरा हात लावून जे जे काही करू, जे जे काही बोलू, जी जी काय कृती घडेल त्या सगळ्यांमध्ये तो सद्गुरू बसलेला आहे. सद्गुरूच्या शिवाय काहीच नाही, सर्वांसर्वी तोच आहे. मग सद्गुरू तोच आहे तर बाकी काय. म्हणून गुरु वेगळे रीते काही, गुरुदेव नाही सर्व. तेव्हा गुरु शिवाय गुरु वेगळं असं काही बोलच नाही. गुरु वेगळे रीते नाही, गुरुदेव नाही सर्व. आता माझे जे मी करत, आता जेव्हा मी आता बोलतो की मी आम्ही हा ग्रंथ असल्या प्रयत्न केलेले आहे
असं जेव्हा मी माझे मला मी असं आम्ही काय म्हणू, आता माझे जे मी बरं ते सद्गुरूची गहाळा माझं मी पण सुद्धा बोलून गेले. मला मी पण राहिलं नाही. माझा मी पणा गुरुंनी विसरून घेतला आणि तेच मी पणाच्या जागी जाऊन बसलेले. मग मला माझा मी पणा सुद्धा आता नाही. मी असं म्हणू शकत नाही. जेव्हा मी म्हणेल त्यावेळेला मी पुण्य येतो, ते गुरुच आहे आणि माझा मी पणाही ते गुरुच आहे. मी कुठून असं गुरुशी खूप उदाहरण पाहिजे आपण सगळ्यांनी. सांगण्याचं तात्पर्य असं की आपला मीपणा हा विसरून जावा, आपला देहभाव विसरून जावा आणि गुरुशी असं एकरूप जावं की हे गुरु राजा तूच आहे, सगळं हे तुझंच आहे, तूच आहे, तुझ्यासाठी आहे. असा भाव जर शिष्याचा असला, साधकाचा असला तर गुरु त्याला फार मोठा काही कमी करू देऊ. आता माझे जे मी केलं ते सद्गुरूची वाहना बोलणे तुझे जे काही तू पण हेही झाला सद्गुरूचा. आता मी कडे गेलं, तू कडे गेलं. आता मी तू कोणाची भाषाच राहिली नाही. मी तू कोणाची भाषा ही द्वैताची भाषा आहे. आणि गुरुशी जेव्हा आम्ही एकरूप होतो त्यावेळेला अद्वैत होतो. अद्वैत म्हणजे एकरूपता. अशी एकरूपता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आहे. आणि जे साधक असे सद्गुरुशी एकरूप होतात ते गुरुच आहे. गुरु वेगळे तर राहण्यास उरलंच नाही आता. म्हणून हे साधकांनो आपण सगळे गुरु आहोत असं सांग. मराठी मातृभाषा असणाऱ्या शत्रुपाठाची साधना करणाऱ्या सर्व साधकांना या मार्गाचे ज्ञान होईल. त्यांच्या साधनोत्तर उन्नती व्हावी. या साधन मार्गाचे अंतिम साधे सर्वांनाच प्राप्त व्हावे अशा शुभसंकल्पाने उभय सद्गुरूंच्या शुभाशीर्वादाने हा संक्षिप्त ग्रंथ आकाराला आलेला आहे. या ग्रंथात आलेले विषय हे अनेक ग्रंथातून सुमोटन जसा जमा करून त्यांची गुंफण करण्यासाठी झालेली आहे. हे गुंफणकलेचे जातेवेशी सद्गुरूचेच आहे. त्यांच्याच कृपेने हे गुंफण साधलेले झालेले आहे. या ग्रंथात अनेक त्रुटी आहेत. शक्तिपात योग मार्गातील सर्व विषय यात घेता आलेले नाही. उदाहरणार्थ शक्तिपात आणि तंत्र मार्ग, शक्तिपात आणि हृदय, शक्तिपात आणि कर्मकांड, शक्तिपात आणि ज्ञान मार्ग. कितीतरी विषय असे आहेत की जे आपल्या शक्तिपात मार्गामधून येतात. हे सगळे इतकी आता ग्रंथाची इतकी तुमची व्याप्ती झाली असती तर ते आवडून आम्हाला मुश्किल झालं असत. म्हणून ते काही विषय आपल्याला बोलून टाकावे लागले. इतर अनेक विषय या संक्षिप्त ग्रंथात अनेक असे निर्णय देता आलेले नाही. या ग्रंथात न आलेले विषय वाचकांनी परंतु श्री सद्गुरू स्वामी श्री महाराजांच्या अनेक ग्रंथांमधून आवश्यकता आहे. महाराजांनी खूप लिहिलेले. महाराजांनी श्री महाराजांनी का ग्रंथ संयोजन किंवा इतकी ग्रंथ रचना कोणत्याही आपल्या आद्य गुरूंनी केलेली नाही. म्हणून त्यांच्या ग्रंथांचं जरी वाचन केलं तरी तुम्हाला सगळ्या प्रकारचे ग्रंथातील कार्यक्रम
शक्तिपात हा योग ब्रह्म साक्षात्कार घडवणारा अत्यंत सुलभ, अत्यंत कठीण असं जे कठीणातलं कठीण असं साध्य आहे ते सहज सोप्या मार्गाने प्राप्त करून देणारा योग आहे. वास्तविक आपलं ज्ञान, आपली स्थिती, जीवनमुक्ती, विदेहमुक्ती या ज्या गोष्टी आहेत त्या फार कठीण दुर्लभ येते, परंतु शक्तिपात मार्गाने या गोष्टी सहज साध्य होतात, सोप्या होतात. म्हणजे अत्यंत दुर्लभ अशा कठीण गोष्टी सुद्धा सोप्या होतात या मार्गाने. कारण आपल्याला काही करायचंच नाहीये, करणारी शक्ती आहे आणि शक्ती समर्थ आहे, दाखवण्याचीच ती शक्ती आहे. त्यामुळे आपल्याला काही न करताना ती शक्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून देते, त्याचा अनुभव देते. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आता पुढचा विषय आपला उद्यापासून समर्थ रामदास स्वामींचा सुरू आहे. तेव्हा त्यांचे बसून घेऊन आपल्याला हा त्यांचा समाप्त करूया. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आता स्तवू हा परमार्थ, आता या परमार्थाची स्तवूने स्तुती करूया. आतापर्यंत आम्ही संसाराचं स्तवन करत आलो. आमच्या सगळ्या ज्या गोष्टी आतापर्यंत चालत होत्या त्या संसाराच्या चालू होत्या. आश्रमाच्या बाहेर पडा, तुमच्या डोक्यामध्ये तो संसार निर्माण होतो आणि त्या संसाराच्या चर्चा, त्या संसाराच्या गोष्टी आणि सगळं बसतो. परंतु आता त्या सोडा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आता स्तवू हा परमार्थ, आता तो संसार विसरून आपण परमार्थाच्या गोष्टी बोलूया, त्याची स्तुती करूया. कसा तो परमार्थ? साधकांचा जो निजस्वार्थ, साधकांचा निजस्वार्थ आहे तो. आपला स्वार्थ संसार नाही, संसारातलं काहीच नाही आपलं, परंतु परमार्थामध्ये सगळं आपलं आहे. काय फरक आहे आता? तिथं आम्ही माझं 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 म्हणत असतो आणि परमार्थामध्ये माझं सोडून बोलायचं असतं. म्हणजे माझं नाही की मग आता इथं सगळं माझं कसं काय झालं, आणि तिथं मी माझं 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 म्हणतो तुम्ही ते माझं का राहिलं नाही, कारण ते नश्वर असेल. संसारात ज्याला तुम्ही माझं माझं म्हणत होता, सगळं आपल्या घरातले नातेवाईक, आपले सगळे, आपलं शेजारी पाजारी, आपलं घर, शेती, काय धंदा जो असेल तो, ते सगळं नश्वर आहे. ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो, माझं माझं म्हणतोय, ते माझं राहत नाही, कारण हे सगळं सोडून जावं लागतं. मग जे आपलं राहतं, माझं राहतं, ते आहे परमार्थातलं आपलं तत्व. कारण तो आत्मा अखंड राहणार आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे, अमर आहे. आणि म्हणून आत्म्याचं जे सामर्थ्य आपल्याला लागेल, आत्म्याचं चैतन्य जे आपल्याला लागेल, आत्म्याचा साक्षात्कार जो आपल्याला होईल, तो तुझी आहे, माझं आहे. म्हणून हे शाश्वत आपल्याला परमार्थामध्येच प्राप्त होते, संसारात नाही. जो साधकाचा निजस्वार्थ, आता स्तवू हा परमार्थ, जो साधकाचा निजस्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा जो शक्तिपात योग आहे, हा सगळ्या योगामध्ये समर्थ म्हणजे शक्तिमान योग आहे, समर्थ योग आहे. अनेक प्रकारचे योग आहेत, अनेक प्रकारची साधने आहेत, परंतु या सर्व साधनांमध्ये समर्थ साधन जे आहे ते हा शक्तिपात मार्ग आहे, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात.
आहे तरी परम सुगम हा योग आहे. हा सुगम म्हणजे सहज प्राप्त होण्यासारखा, सहज जाणार, सहज प्राप्त होणार आहे. तरी जगाशी राहायला दुर्लभ आणि इतका सोपा मार्ग असून सुद्धा लोकांना, जगातल्या लोकांना तो दुर्गम होऊन बसला. पण माहितीच नाही असा काही योग आहे आणि त्या योगाने आपल्याला आपला दर्शन प्राप्त होतो हे माहिती नाही. म्हणून लोकांना हा मार्ग अत्यंत दुर्गम आहे. माहितीच नाही होते. आहे तरी कर्म सुगम, सुगम म्हणजे सहज सोपा जाण्याकरता, जळण्यासाठी काहीच नाही. परंतु लोकांना हा दुर्गम होऊन बसलेला आहे. का बरं झालं ते असं दुर्गम? या जगातल्या बाकीच्या लोकांना तो दुर्गम का म्हणतात? जयाचे चुकले धर्म सत्समागमाकडे. त्यांचं धर्म म्हणजे त्यांचं लक्ष, त्यांचं ध्येय, त्यांचं चित्त चुकलं, त्यांची बुद्धी हरवली. ते या सत्समागमाकडे नाही. सत्समागम कुठं असतो? सत्शी सम होणं. सत जे आहे तत्व ते आत्मतत्व आहे. त्या सत्तत्वाशी जमून घेणं, त्याच्यामध्ये जाणं, त्याच्यामध्ये शिवणं, त्याच्याकडे येणं हा सत्समागम असतो. म्हणून ज्यांचं वर्म म्हणजे ज्यांचं लक्ष या सत्समागमाकडे होत नाही, त्यांना या मार्गाची कधीही प्राप्ती होत नाही. आणि मार्गच मिळाला नाही तर त्यांना त्या मार्गाने पुढे जाता येईल. जसं आपल्याला कुठे एखाद्या ठिकाणी जायचं असलं आणि त्या ठिकाणचा मार्गच माहिती नसला पोहोचलो आपण. तशी या जगातल्या लोकांची स्थिती झालेली आहे. त्यांना हा शक्तिपात मार्गच माहिती नाही, कारण त्यांना सत्समागम झाला नाही. सत्शी समागम म्हणजे सत्पुरुषांची, संतांशी, गुरुशी त्यांची भेट झाली आहे. आणि जर त्यांची भेटच झाली नाही, गुरुच त्यांना प्राप्त झाले नाही मार्गाचे, तर त्यांना हा मार्ग मिळेल कुठून? कारण गुरुशिवाय हा मार्ग मिळत नाही. इतर मार्ग कसे आहेत? कोणते गुरु घेऊ शकतात? नाम जपाचा मार्ग आहे, कोणते गुरु घेऊ शकतो? नाम मार्ग तुम्हाला कोणी बघू शकतो? जा मार्ग घरा आणि मार्ग करू शकतो. परंतु शतका दिशा देणारा गुरु आहे, आणि तो दिशा देणारा, शतका दिशा देणारा गुरु परंपरेने असला तर, आणि तरी ती शक्तिपात देऊन, शक्ती देऊन तो त्याची कुंडली जागृत करून, तुला क्रियावती करून देऊन त्याला अनुभव देईल तर हा मार्ग फार दुर्गम होण्याचा. सत्समागमाकडे कुणाचे वर्म सुटू नाही, हीच उभय सद्गुरूंचा दंड प्रार्थना आहे. आता या ग्रंथामध्ये कोणती विषय आलेले तेवढे वाचून दाखवतो. पुढे या ग्रंथाचा उपयोग करता येईल. कुंडलिनी सिद्ध महायोग याची नामचर्चा केलेली आहे. त्याला कुंडलिनी सिद्ध महायोग असे का म्हणतात? परंपरा आणि प्रार्थना. श्री जगदंबा कुंडलिनीची अनेक नावं या ग्रंथाने घेतली आहेत. याला सिद्ध महायोग असेही म्हणतात. शक्ती जागृतीची आवश्यकता आहे. तर जागृत शक्ती आणि नीती शक्ती असे बनवण्यात आले आहे. शक्तिपाताने होणारी जी दृश्य आहे तिचं महत्व आणि तिचं स्वरूप सांगितलेलं आहे. शक्तिपात योगाची वैशिष्ट्य सांगितलेली आहे. साधनेसाठी आसनाचं महत्व सांगितलेलं आहे. साधनेतील क्रियांचं स्वरूप त्यात वर्णन करण्यात आलेलं आहे. दीक्षा केव्हा घ्यावी हे सांगितलेलं.
साधकाच्या अवस्था कोणत्या असतात, त्यानंतर क्रिया व अनुभव हा काही नवरस मंत्र आणि राजे यांच्याशी साम्य दाखवलेलं आहे. दिव्य रसाने साधन गुप्त का ठेवायचं हे सांगितलेलं आहे. साधकांच्या 4 श्रेण्या 4 वर्ग पाडून दाखवलेले. शक्ती क्रिया आणि तिच्या गती ते वर्णन आलेले आहे. चक्षुंचं उन्मीलन झालेलं दाखवलेलं आहे. दोन गोलमेल आहे हे साधे दोन नाहीये तर ते दिव्य चक्षु आहे. आदर्श सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहे. असद्गुरूंची लक्षणं आहेत. जे आदर्श नाही असद्गुरू आहेत त्यांची लक्षणं आहेत. सत शिष्यांची लक्षणं आहेत. आणि शिष्य कशा असणार, असत शिष्यांची लक्षणं आहेत. जे शिष्य आदर्श नाही, उत्तम नाही, चांगले नाही तर अतिशय वाईट कसे शिष्य असू शकतात त्याच शक्तिपात साधन मार्गाचं महत्व वर्णन करण्यात आले. शक्तिपात साधनेने होणाऱ्या क्रियांचं वर्णन झाले. शक्तिपात साधनेत येणारे विविध अनुभव सांगितलेले. कोणकोणते अनुभव येतात, योग मार्गातील सिद्धी कोणत्या आहेत. या शक्तिपात मार्गामध्ये अनेक प्रकारच्या सिद्धी साधकांना त्या सिद्धी कोणकोणत्या आहेत, कल्पित आणि अकल्पित सिद्धी कोणत्या असतात. प्रार्थनेचं प्रयोजन आणि सिद्धी सांगितलेली आहे. गुरुपौर्णिमा आणि सद्गुरु पादुका पूजन याची माहिती या ग्रंथात आलेली आहे. सद्गुरूंची सेवा का करावी, कशी करावी याचं या संबंधी निर्णय आहे. अध्यात्म जीवनाशी सद्गुरूंचं स्थान काय आहे हे सांगितले आहे. देहातील प्राणांचं स्वरूप सांगितलेलं आहे. आपल्या देहामध्ये जे प्राण आहेत ते 10 प्राण आहेत. त्या 10 प्राणांची 10 ठिकाणी सांगितले, त्यांचं कार्य सांगितलेलं आहे. क्रिया कर्म ज्ञान यांचं स्वरूप सांगितलेलं आहे. शक्तिपात साधनेचे अंतिम साध्य काय आहे, या साधनेने आपल्याला शक्ती काय प्राप्त होणार आहे याची माहिती आपल्याला त्यानंतर जीवनमुक्ती आणि ज्ञानाच्या सृष्ट भूमिका यांचं वर्णन केले. हे वर्णन भगवान वशिष्ठ सद्गुरू वशिष्ठ रामचंद्रांचे जे गुरु होते वशिष्ठ ऋषी त्यांनी ग्रंथ केलेला आहे. योग वाशिष्ठ त्या योग वाशिष्ठामध्ये हा ग्रंथ आलेले आहे. ते फार दूर झालेला हा ग्रंथ तोही मिळत नाही सध्या पाहायला. या योग वशिष्ठातून ह्या ज्ञान घेतलेले आहे. श्री सद्गुरु कृपेने प्राप्त झालेली मग त्या साधकाला जी स्थिती प्राप्त होते तिचे वर्णन आहे. त्यानंतर मग आपण एवढी साधना करतो, इतक्या साधनेमध्ये आपण संलग्न असतो तरी सुद्धा आपल्या साधनेमध्ये खंड पडतो. आपली साधना नित्य आणि अखंड चालत का नाही. आणि पुष्कळ प्रयत्न करतो की आपली साधना नित्य व्हावी, जरूर व्हावी, चांगली व्हावी, अखंड व्हावी, परंतु तशी होत नाही. काय कारण आहे याचे? यासाठी साधनेवर येणाऱ्या विघ्नांचं वर्णन आहे. अडथळे, प्रतिबंध यांचे दाखले या ठिकाणी घेतलेले. आताच आपण कळला हा शक्तिपात योग संप्रदायाने चालत आलेला आहे, परंपरेने चालत आलेला असतो. म्हणून या मार्गामध्ये संप्रदायाचं फार महत्व आहे, परंपरेचं फार महत्व आहे. पण लोकांना काहीच माहिती नाही संप्रदाय म्हणजे काय, कसा असतो तो. तेव्हा संप्रदाय त्याचं महत्व साधकांना केलं आहे. शक्तिपात साधने बळकटी आणणारे काही मंत्र आणि वनौषधी घेतलेले आहेत. हा नवीन विषय
तुम्हाला असं दिसेल की आपण इतक्या जोमाने साधना करायची इच्छा करूनही तशी ती साधना आपली का होत नाही. खूप इच्छा असते आपल्याला आपली साधना करावी चांगली, परंतु तशी काही जमत नाही. साधनेला बसला की ती साधना आपली विचार होऊन जाते, बिघडून जाते. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला साधन का करता येऊ नये, तेव्हा मनस्थिती, चित्तावस्था आपल्याला अनेक प्रकारच्या मागच्या जन्माची आणि या जन्मातील भोग संस्कारांची स्मरण, अनेक स्मरण आपण बसलो साधनेला केले कुठेतरी चित्तामध्ये स्मरण व्हायला लागते आणि त्या स्मरणाने आपली साधना बिघडून जाते. तेव्हा साधकाचं चित्त असं भरकटू नये, त्याची मनस्थिती शांत राहावी, सुस्थिर राहावी म्हणून काही मंत्र घेतलेले आहेत. आणि हे मंत्र आहेत सारस्वत कुंडलिनी महायोग नावाचं सुंदर पुस्तक आहे. ते आपल्या मार्गामधील बऱ्याच लोकांना माहिती आहे. तेव्हा हा ग्रंथ कसा मिळाला माहिती की तुम्हाला, मुंबईला जुने ग्रंथ किंवा असे फाके तिथे जुने ग्रंथ असतात ना, ते विक्री करणारे लोक ते रस्त्यावर असे घेऊन बसतात. जुनी मासिक, जुनी पुस्तक लोकांची अशी जी मिळतात, जुन्या वस्तू घेऊन ते विकायला बसलेले असतात माणसं. आपले एक साधक ते जुने ग्रंथ पाहत असताना त्यांना सारस्वत कुंडलिनी महायोग म्हणून नाव असलेलं ते ग्रंथाचा जुना ग्रंथ सापडला. तेव्हा आपला तर शक्तिपात मार्ग आहे आणि हा सारस्वत कुंडलिनी महायोग आहे काय आहे, आपल्या योगाशी तर काही संबंध नाही याचा. म्हणून त्या माणसाला सांगितलं त्या आपल्या सांगताना, कारण जाऊन त्या ग्रंथ केला म्हणून घ्या ना बाबा, त्याला तर विकायचं असतं ना. तेव्हा त्याला असं आढळून आलं की एका साधकाला साधनेमध्ये गोरक्षनाथ महाराज यायचे साधनेमध्ये, आणि ते त्याला अनेक गोष्टींच्या ज्या शंका होत्या त्याच्यावर प्रवचन करायचे, माहिती सांगायची. आता ती माहिती, गोरक्षनाथांची माहिती थोडीशी अवघड असायची समजायला, म्हणून सरस्वती देवी यायची त्यानंतर त्याच्या साधनेमध्ये, आणि ती शारदा माता मग ते सगळं स्पष्टीकरण द्यायची. गोरक्षनाथांनी काय सांगितलं तुला, त्याचं मी तुला स्पष्टीकरण देते. म्हणून सरस्वती माता त्याच्या ध्यानात यायची, साधनेत यायची, आणि ते साधनेमध्ये येऊन गोरक्षनाथांनी जे सांगितले ना त्याचा अर्थ सोपा त्याला सांगायचा. असं ते पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये असे काही मंत्र आलेले आहेत आणि अशा काही औषधी सांगितलेल्या आहेत की ज्या मंत्रांनी आपली साधना बळकट होत नाही, आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येतो, मनस्थिती ठीक राहत नाही, मनाचा चंचलपणा कमी होत नाही, मन संतुलित राहत नाही. हे साधण्यासाठी काही मंत्र सांगतात. बघा, ज्या कोणाला अशी काही अवस्था होत असेल त्याने यातला एखादा मंत्र घेऊन त्याचा जप केला तर अनुभव होतो. तर ते मंत्र साधे नाही येते. आता गोरक्षनाथ आणि शारदा माता यांनी सांगितलेले ते शास्त्र आहे, त्यामुळे ते फार अनुभव देणारं शास्त्र आहे. तेव्हा असे काही मंत्र या ग्रंथामध्ये आणलेले आहेत आणि काही वनौषधी आहेत, वनस्पती. इतक्या साध्या वनस्पती आहेत पण तो आम्हाला कधी माहिती नव्हतं की अशा ह्या वनस्पतीपासून असा फायदा होतो. या झाडाच्या, लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या आहेत ना, त्या लिंबोळ्यांचं महत्व सांगितलेलं. अरे अतिशय गुणकारी त्या लिंबोळ्या, आपण ते काय किती करतात आपल्याकडे कचरा होतो त्याचा, परंतु अतिशय मौलिक
असे शब्दगीत मंगळामध्ये आहे. आणि तो निम्न वृक्ष कल्पवृक्ष म्हणून सांगितलेला आहे गोरक्षनाथांनी. हा वृक्ष तुम्हाला उष्ण प्रदेशातच पाहायला मिळेल. कोकणामध्ये एकही झाड नाही लिंबाचं. आम्ही मुंबईच्या आश्रमामध्ये सारखी इच्छा करायचो की 2-4 पानं तरी खायला मिळावी लिंबाची. साठी पण फार औषधी. तिथे इतकी इच्छा करत होतो मी आणि अनेकांना सांगून अरे गाडे आम्हाला तुमचे 2-4 पानं तरी घेऊन जा. अहो महाराज या कोकणामध्ये एकही झाड नाही. जसं हिमालयाच्या उत्तर प्रदेशामध्ये एकही लिंबाचं झाड नाही. हा फक्त मधला जो उष्ण प्रदेश आहे ना आपला, आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये फार आहे. पटापट झाडं लागतात, उगवतात आणि वाढतात. असं हे जे लिंबाचं झाड आहे ते फार उपयुक्त औषधी आहे. अशी जी काही वनस्पती आहे त्या वनस्पतीचा आमचा काही नित्य परिचय असूनही आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही त्याचा उपयोग घेत नाही. असे काही औषधं आणि असे काही मंत्र आम्ही या ग्रंथामध्ये मुद्दाम घेतलेले आहेत की आपल्या साधकांना जर काही अशा अडचणी असल्या तर त्या मंत्राचा जप करावा आणि ते औषध. सध्या शिंगाडे किती सोपं. शिंगाडे शिंगा खातो ना आपण त्याच्या वेळेला ते शिंगाडे औषध आहे. पुष्कळ माहिती आहे याच्यामध्ये. आता तिथे प्रत्यक्ष जेव्हा ग्रंथ छापून येईल ना त्यावेळेस तेव्हा काही उपयुक्त औषधी आणि मंत्र या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि आता नंतर ते ग्रंथ आपण समर्पण केलेला तो समर्पणाचा भाव थोडासा वाचून आजच्या सगळ्याला विराम होतो. आता शक्तिपात साधनेचं महत्व सांगितलं. शक्तिपाताचे साधना पुढे गुरुकृपेने आम्हाला लाभले. करणे नाही शक्तीच करते, द्रष्टा भावच देवी जाते. अरे वाह, काय साधन एवढे. शक्तिपाताचे साधना पुढे गुरुकृपेने आम्हाला लाभले. करणे नाही शक्तीच करते, द्रष्टा भावच देवी जाते. अंतरात जे आहे भरले, अंतरात जे भरले, अंतरात जे आहे भरले त्याची शक्तीने बाहेर काढले. तुमचे जे संस्कार विकार काय जी घाण भरलेली आहे ना ती शक्ती बाहेर काढली. क्रियामधून अनुभव दिले अंतर्बाह्यही शुद्धच केले. ते बाहेर गेलं त्यांच्याकडून सगळं शुद्ध होत. शुद्धी होता शक्ती मिळते, शुद्धी होता शक्ती मिळते, आत्मस्थितीचा मार्ग दाखवते. ती घेऊन जाते ना आपल्याला षटचक्रांचा नंतर मग या सहस्रारापर्यंत ती घेऊन जाते ना आपल्याला. शुद्धी होता शक्ती मिळते, आत्मस्थितीचा मार्ग दाखवते. त्या मार्गाने तीच नेते. मी तुमचा समज सोडून चाललो माझ्या हातात जसे नाव आपण धरून घेऊन जावं ना तशी ही शक्ती माता आपला हात धरून त्या आत्मस्थितीमध्ये माहिती होतं आत्मा कुठे जातो, कसा असतो, काय करतो. आता ती त्या आत्म्यामध्ये निघालेली असल्यामुळे तिला माहिती कुठे जातो, काय राहतो, कसा असतो तो. तेव्हा त्या मार्गाने तीच नेते आनंदाची दृष्टी करते. आनंदाचे साधन करिता देहभानही विसरून जातात. देहभानही विसरून जातात. मनच मन होई आता जाणीव नेणं जसे तत्वता. जाणीव नेणं निर्णय जाणणं नेणं काहीच नाही राहिलं. समाधीचा तो अनुभव देईल. शक्ती आपल्याला समाधीचा अनुभव देते. समाधीचा तो अनुभव देईल, आत्मसुखाची प्राप्ती होईल. नित्यबोध मग भूमी राहिली, अक्षय साधा नित्य होईल. एकदा ते आत्मज्ञान झालं की ते आत्मज्ञान कधी नष्ट होत नाही. मग जन्म जरी पुस्तक जन्म जरी मिळाला आम्हाला तरी त्या जन्मामध्ये त्या आत्मज्ञान शिकत राहतं.
म्हणून असा हा मार्ग आपल्याला आहे. आता समर्पणाचा भाव बघा. ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रयमूर्ती ही दत्तप्रभूंची, वामन विष्णू शिवम यांची. बघा आता हे तीन दत्तवर्गांचे. वामन गुरु म्हणजे विष्णू महाराज, विष्णुपंत, विष्णू तीर्थ महाराज, यशवंत महाराज. ही त्रिमूर्त्यांचा जो त्रिमूर्तीचा शांत होतो त्याचा आम्हाला प्रेम पाहिजे, तिसरी पाहिजे. महाराज बसवले, मध्ये शिवतीर्थ बसवले, पण बाजूला शिवतीर्थ. तेव्हा ही जी त्रिमूर्ती आहे ती दत्तमूर्ती आहे आमची. वामन विष्णू शिवमयांची गुरुमूर्ती ही दत्तप्रभूंची, गुरुमूर्ती ही दत्तप्रभूंची. सरस्वती, लक्ष्मी आणि कालिका त्रयमूर्तीच्या तीन देवता. त्या तीन देवता त्यांच्यामध्येच आहे, पण त्या तीन देवतांचा लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्रयमूर्तीच्या तीन देवता. शक्ती देती कार्य कराया, ग्रंथ निर्मिती त्यांची किमया. ग्रंथ आपण निरोध कविता करतो त्यांची किमया आहे. दत्तप्रभूंची अद्भुत लीला, दत्तप्रभूंची अद्भुत लीला. सर्वच तरुणी राही निराळा करतो तो म्हणतो माझं नाव निघालं. दत्तप्रभूंची अद्भुत लीला, सर्वच तरुणी राही निराळा. शक्ती त्यांची करते क्रीडा, हीच निर्मित ग्रंथ संपदा. त्यांच्या शक्तीने सगळं होत, हीच निर्मित ग्रंथ संपदा. त्यांचे चरणी नम्र होऊन असे ते तीन गुरु आणि त्यांच्या शक्ती, त्यांच्या चरणी नम्र होऊन ग्रंथ समर्पित त्यांना करून. त्यांच्यामुळे झाला तर मग त्यांना द्यायला पाहिजे श्रेय. ग्रंथ समर्पित त्यांना करून मी माझे हे गेलो विसरून, मी माझे हे गेलो विसरून. ते त्यांचे हे आले ध्यानी, ते त्यांचंच आहे म्हणून मी माझं विसरू गेलो. मग करता करविता सद्गुरू, करता करविता सद्गुरू नाथ. मी केवळ निमित्त येथ, मी केवळ निमित्त येथ. त्यांचे चरणी अर्पिला ग्रंथ, माझे काय, माझे काही. त्यांचे चरणी अर्पिला ग्रंथ, माझे नच काही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री.
Swami